कोल्हापूर नगरीच्या बाबतीत बोलत असताना एक अंगावरती रोमांच आणि शहारा उभा राहतो. तशी ती ऐतिहासिक म्हणालो ना तर इथली माती वेगळी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तांबड्या पांढऱ्या रश्याची चव म्हणजे कोल्हापूर आणि कणखर माणसं म्हणजे कोल्हापूर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणजे कोल्हापूर. आणि या कोल्हापूरच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं गाव मी म्हणालो ना ते म्हणजे आळते. आणि या आळतेच्या कुशीत मोठ्या दिमागात नांदतंय आणि तुम्हा सर्वांच्या समोर ज्ञानगंगेचं ज्ञानाचं ज्ञानदान जे सातत्यानं सुरू आहे ना, सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल आळते कोल्हापूर यांच्या वतीने आजचा हा सुंदर कला उत्सव हा कार्यक्रम तुम्हा सर्वांकरिता समर्पित होतोय. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी खास या ठिकाणी सन्माननीय हातकलंगडे विधानसभाचे सन्माननीय आमदार साहेब अशोकरावजी माने साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. आमच्या परिवारांच्या वतीने एसपीएस परिवार फॅमिलीच्या वतीने आपलं मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत या ठिकाणी आम्ही करत आहोत. तसंच ज्यांचं विशेष प्रेम आमच्या परिवारांवरती आहे, आमच्या स्कूलवरती आहे, अशा आदरणीय सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय धनंजयजी तारे साहेब आपलं सुद्धा शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या स्तराहून आलेले सन्माननीय सर्व सन्माननीय पालक वर्ग, सन्माननीय हितचिंतक आमच्या या परिवारावर, विशेष करून ज्यावेळी परिवार म्हणेन त्यावेळी ही आपली शाळा आहे, आपले स्कूल आहे. एसपीएस फॅमिली म्हणजे तुम्ही सगळे एका फॅमिलीचे मेंबर आपण सगळे आहोत बरं का. आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत शब्दगंधांनी या ठिकाणी करतोय. महाराष्ट्रीयन वाद्य वाजवू लागलेली आहेत. हलगीचा नाद निनादू लागलेला आहे. असा अंदाज येतोय की महाराजांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपण त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी आणि खऱ्या अर्थानं का बरं करू नये. छत्रपती शाहू महाराज ज्यांनी महाराष्ट्राला एक आगळी वेगळी ओळख करून दिली, दैवत शिवछत्रपती महाराजांचे पुरोगामी विचारांचे पाईक कोल्हापूर संस्थानाचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे सुपुत्र आहात. आपल्या कार्याचा सुगंध अखिल महाराष्ट्रामध्ये दरवळतो आहे. असे सन्माननीय महाराज माननीय खासदार श्रीमान शाहू महाराज छत्रपतींचं शुभागमन या प्रांगणावरती होत आहे. सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल आळते कोल्हापूरच्या प्रांगणावरती महाराजांचं शुभागमन होतंय. सहर्ष स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम. महाराजांच्या चरणी आमच्या परिवारांच्या वतीनं हा मानाचा मुजरा आहे. तळागाळातल्या प्रत्येक माणसाला शिकता यावं यासाठी ज्यांनी भूमिका घेतली, नव्हे नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी सुद्धा कधी काळी जे ठामपणे उभा राहिले ना ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. आणि आज त्यांचे थेट वंशज या ठिकाणी आपल्या या प्रांगणावरती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत आहेत. आमच्या सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलच्या आळतेच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत महाराज करत आहोत. आपण सर्वांनी जागेवर बसून जसे जसे महाराज पुढच्या बाजूला येतात सर्वांच्या टाळ्यांचा जोरदार आवाज आपला करकमलांद्वारे करध्वनी सुंदर अशा टाळ्यांचा निनाद आला पाहिजे.
अशी मानाचा मुद्रा अधिकारी कोल्हापूर संस्थान तथा खासदार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अशी वाटचाल म्हणून इथं दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होते. सन्माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज आणि सन्माननीय आमदार अशोकरावजी माने साहेब आणि सन्माननीय डायरेक्टर किरणरावजी इंगवले साहेब, सन्माननीय धनंजयजी तारे साहेब आणि सन्माननीय आमचे चेअरमन राजकुमार राव सर, सन्माननीय सेक्रेटरी महेश राव सर, या सर्वांना विनंती करतोय की आपण दीप प्रज्वलनाकडे यावं आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतोय. हा एक कला उत्सव सोहळा, हा एक आनंदाचा सोहळा, आनंदाचे डोई, आनंद तरंग, प्रत्येकाच्या मनामनात आनंदाचे तरंग उमटलेले आहेत. कारण आपल्या सर्वांच्या भावना, प्रेरणा, दिवा इथं तेजोमय होते. छोटीशी ठिणगी आणि तो दिव्याचा दीपत्कार, दिव्याचा तेजोमय प्रकाश, प्रत्येकाच्या मनामनातला अंधार मिटवणारा हा प्रकाश प्रकाशमान करतायत माननीय खासदार श्रीमान शाहू महाराज छत्रपती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येकाच्या मनात अंधार मिटून उजेडाकडे प्रवास करणारा हा प्रवास आपला सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल गेली 36 वर्ष हा प्रवास सुरू आहे. प्रत्येकाच्या मनात अंधकार मिटून ज्ञानदासोह, ज्ञानदानाचं कार्य सतत सुरू आहे. आदरणीय माननीय आमदार अशोकरावजी माने साहेब, सन्माननीय डायरेक्टर किरणरावजी इंगवले साहेब आणि आमच्या शाळेचे स्नेही सुप्रसिद्ध उद्योगपती धनंजयजी तारे साहेब, आदरणीय सन्माननीय चेअरमन राजकुमार राव सर, आदरणीय सन्माननीय सेक्रेटरी साहेब डॉक्टर महेश राव सर आणि सन्माननीय प्रिन्सिपल साहेबा वैशालीजी मखदूम, आपल्या सर्वांच्या कार्यक्रमाद्वारे हा दिवा कुमार राव, सन्माननीय सेक्रेटरी डॉक्टर महेश राव आणि सन्माननीय प्रिन्सिपल साहेबा वैशालीजी मखदूम, आपण सर्व मान्यवरांनी या कला उत्सवाच्या मंचावरती आसनापन्न व्हायचं आहे. माननीय आमदार साहेब अशोकरावजी माने, सन्माननीय डायरेक्टर साहेब किरणरावजी इंगवले साहेब आणि सुप्रसिद्ध उद्योगपती धनंजय तारे साहेब आणि सन्माननीय चेअरमन साहेब राजकुमार राव, सन्माननीय सेक्रेटरी डॉक्टर महेश राव आणि सन्माननीय प्रिन्सिपल साहेबा वैशालीजी मखदूम, आपण सर्व मान्यवरांनी या कला उत्सवाच्या मंचावरती आसनापन्न व्हायचं आहे. आज हा सोनियाचा दिवस आमच्या स्कूलचा आहे. सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल आळते. महाराज, आपण आमच्या प्रांगणावरती आलात आणि आमचा आनंद द्विगुणित नाही बरं का, आमचा आनंदाचा दशगुणित होतोय. आनंदाचे तरंग उमटत आहेत प्रत्येकाच्या मनामनात, आनंदाचे डोई, आनंद तरंग. महाराज श्री आपल्या चरणाशी सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं आपणाला त्रिवार मानाचा मुजरा. जसं म्हणतात ना, निसर्ग निर्मित विश्वाच्या चंदनाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची गरज नव्हे, कारण चंदन कुठेही ठेविले तरी त्याचा सुगंध दरवळतीची राहतो. तसेच आपले महान कार्य कर्तृत्व आहे अखंड महाराष्ट्र. आपण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पुरोगामी विचारांचे पाईक, कोल्हापूर संस्थानाचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे सुपुत्र आहात. आपल्या कार्याचा सुगंध अखिल महाराष्ट्र माझी दरवळतो आहे. आपल्या नेतृत्वाधीन कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक सुद्धा झाले आहे आणि होत आहे, अखंडपणे होत राहो. आपली प्रतिष्ठा आणि आदर्श समाज कार्याची गंगा विश्व माझी सर्व व्यापून राहिली आहे. आपण त्या महान व्यक्ती महत्वाचे वारसदार आहात, जे राजकीय सामाजिक कार्यक्षेत्रात आदर्श होऊन राहिले आहे. आपले कार्य
अनेक वंचित, निराधार, अनाथ, बेघर तैसेची दीन दुबळ्यांचा आधार होऊन राहिले आहे. आपली अवघी जीवनशैली समाजाच्या कल्याणासाठी समर्पित होत आहे. आपले कार्य शिक्षण, समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हे सर्व समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणा स्तोत्र बनून राहिले आहे. आपण आपल्या कार्यकर्तृत्व योगे अनेकांचे जीवन बदलले आहे. आपले कार्य आमच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ कार्य, कर्तव्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपले योगदान हे महाराज सर्वश्रुत आहे आणि वाखाणले जाणारे आहे. आपले नेतृत्व, वक्तृत्व आणि दातृत्व बहुत असामान्य आहे. आपण जोपासलेल्या मूल्यांमागे आपण एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून समाजात ओळखले जातात. आपले कार्य समर्पित आहे आणि आपली सेवा समाजातील प्रत्येक क्षेत्रात उमटली आहे. आधुनिक काळात शिक्षण महर्षी आणि समाजकर्त्याच्या रूपात आपण आदर्श भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा स्तोत्र आहात आणि अखंड बनत राहाल. आपल्या कार्याच्या प्रेरणेला समाजात परिवर्तन घडवण्याची क्षमता आहे. त्यामुळेच महाराज सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं आपणाला त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी अशा सन्माननीय मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करणं आमचं हे आद्य कर्तव्य आहे. आणि आदरणीय आमच्या संस्थेचे सन्माननीय चेअरमन साहेब आणि सन्माननीय सेक्रेटरी साहेब आपणाला विनंती करेन. आदरणीय राजकुमार राव सर आणि सन्माननीय डॉक्टर महेश राव सर आपणाला विनंती करतोय, माननीय खासदार छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान आणि सत्कार आपल्या करकमलांद्वारे आपण करावा. तुतारीची मानवंदना महाराजांना देण्यात आली आहे. लोक कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांचे थेट वंशज. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय CGI चंद्रशेखर साहेबांचं एक पुस्तक, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सन्माननीय चंद्रचूड सरांचं पुस्तक या ठिकाणी एक भेट या ठिकाणी महाराजांना देण्यात येते आणि या ठिकाणी सन्मानाचं स्वागत. असंच पुन्हा एकदा आमचे सन्माननीय चेअरमन साहेब आणि आदरणीय सेक्रेटरी साहेब यांना पुन्हा एकदा विनंती करेन, आपण सन्मान करायचा आदरणीय आमदार साहेबांचा, जो प्रत्येकाच्या मनामनातला आपला माणूस अशोकरावजी माने साहेब, हातकलंगडे विधानसभा. आपला सन्मान आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय, तो आपण स्वीकार करायचा आहे. प्रत्येकानं वाटतं की आमदार साहेब माझे आहेत, आपला माणूस आहे. प्रत्येकाच्या हृदयात ज्यांनी एक मानाचं स्थान निर्माण केलं असे हातकलंगडे विधानसभाचे सन्माननीय आमदार साहेब अशोकरावजी माने यांचा सन्मान आणि सत्कार आमचे सन्माननीय चेअरमन साहेब राजकुमार राव सर आणि सन्माननीय सेक्रेटरी डॉक्टर महेश राव यांच्या करकमलांद्वारे होतोय. आदरणीय आमदार साहेब,
धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय डायरेक्टर साहेब आदरणीय किरणरावजी इंगवले सरांचा सन्मान आणि सत्कार डॉक्टर महेश सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय डॉक्टर महेश राव सर प्लीज. आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या पण झाल्या पाहिजेत बरं का. सन्माननीय डायरेक्टर साहेब किरणरावजी इंगवले सर यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आणि ज्यांचा मोलाचं सहकार्य आपल्या संस्थेला सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलला नेहमीच ज्यांचं सहकार्य असतं, आपल्या स्कूलचे स्नेही, आमचे स्नेही म्हणजेच सुप्रसिद्ध उद्योगपती आदरणीय धनंजय तारे साहेब, आपला सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. आमच्या स्कूलच्या प्रिन्सिपल साहेबा वृषालीजी मगदूम आपला सन्मान आणि सत्कार करतायत. आपण तो स्वीकारावा असं विनंती करतोय. एक तरुण तडफदार सुप्रसिद्ध उद्योगपती धनंजयजी तारे साहेब आपला सन्मान आणि सत्कार सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं आज या कला उत्सव 2026 मध्ये आपला सन्मान आणि सत्कार होतोय. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी आसनापन्न व्हावं, कारण स्वागत आणि प्रस्तावना म्हणजेच खरंच महत्त्वाचं काम. आणि आमच्या या परिवारावर सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूल परिवारावर अत्यंत विनम्रपणे प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व, प्रत्येक विद्यार्थ्यांशी अगदी स्नेहानं जवळीकपणे वागणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या प्रिन्सिपल साहेबा. मी आपणाला विनंती करेन की आपण या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. आदरणीय वृषालीजी मगदूम मॅडमांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्या करकमलांद्वारे झाल्या पाहिजे. Your Highness, Honorable Shri Shahu Chhatrapati Maharaj, our esteemed chief guest, Honorable Shri Ashok Rao Mane sir, respected Kiran Ravji Ingole Sarkar, Honorable Chairman sir, Mr. Rajkumar Rao, Honorable Secretary Dr. Mahesh Rao sir, respected Dhananjay Tare sir, respected cooperators, respected PTA members, dear parents, teachers and my dear students, a very good evening to everyone present here. It gives me immense pleasure and pride to welcome you all to our annual day celebration Kala Utsav 2026. आदरणीय खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आपली आजची उपस्थिती ही आमच्यासाठी केवळ सन्मानाची नाही, तर ती इतिहास, परंपरा आणि मूल्यांची जिवंत अनुभूती आहे. छत्रपती शाहू महाराजांनी समाजासाठी शिक्षण, समता व न्याय यांचा जो दीप प्रज्वलित केला, त्या तेजस्वी विचारांचा वारसा आपण आज अत्यंत गौरवपूर्ण रीतीने पुढे नेत आहात. महाराज, आपल्या शुभ उपस्थितीमुळे आजचा हा शैक्षणिक सोहळा अधिक पवित्र, अधिक प्रेरणादायी आणि अधिक अर्थपूर्ण झाला आहे. आपण दिलेला वेळ व आशीर्वाद हीच आमच्यासाठी अनमोल देणगी आहे. Our school vision is very clear and precise to create respectful and responsible global citizens, serving society, the nation and the world. We believe that education is not limited to marks or examinations. It is about character building, confidence, compassion and competence. Education is for us is about preparing students
not just for success but for life itself. Our Honorable Chairman Sir, Mr. Rajkumar Rao Sir, is a true visionary educator. He began his career at the young age of 23. And from that point onwards, his journey has been dedicated to the noble mission of education. Under his leadership, our institution has grown not only academically but also in values, discipline and trust. Such visionary leadership truly deserves our deepest respect and a warm round of applause. Our Secretary, Honorable Dr. Mahesh Rao Sir, is known for his unique and thoughtful planning. His guidance principle is very clear. Students come first. Student safety comes above everything else. Because of his student-centering approach, every child is in our school feels safe, secure and confident. आदरणीय आमदार श्री अशोकरावजी माने, सेंट पॉल शाळेच्या वतीने आपल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या प्रयत्नामुळे आमच्या शाळेकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पालकांची सोय आणि शाळेचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे. शैक्षणिक संस्थांबाबत असलेली आपली सकारात्मक भूमिका, तत्परता आणि सहकार यासाठी सेंट पॉल स्कूल आपली सदैव ऋणी राहील. आमच्या शाळेच्या या प्रवासात आमचे सन्माननीय नगरसेवक जे आज आमचे पालक आहेत आणि ते आमच्यासोबत कायम राहणार आहेत, यांचा विश्वास व पाठिंबा आम्हाला नेहमीच प्रेरणा देतो. तसेच धनंजय टाळे हे शाळेच्या प्रत्येक उपक्रमासाठी ते नेहमीच सकारात्मक सहकार्य करतात. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. शाळेच्या प्रत्येक उपक्रमात ते केवळ प्रतिनिधी म्हणून नाही तर शिक्षणाचे सहप्रवासी म्हणून ते आमच्यासोबत उभे राहिले आहेत. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. विथ स्ट्रॉंग लीडरशिप अँड क्लिअर विजन वी आर मूव्हिंग कॉन्फिडंटली टुवर्ड्स द फ्युचर. व्हेरी सून we are planning to start junior college as well as the school with IB and Cambridge curriculums. Our aim is to prepare students not just for exams but for a global, dynamic and competitive world. We equally grateful to our trustee member Honorable Vijay Sir, whose constant guidance, commitment and behind the scenes support have played important role in the steady growth of our institution. I would also like to express my sincere gratitude to the chairperson of the St. Paul Group of School, Honorable Srimati Radha Rao Ma'am. Her vision, encouragement and support have been a strong pillar in shaping the values, discipline and excellence that define St. Paul today. We are fortunate to receive constant support from the Ingavle Sarkar and family. Our PTA members and our dedicated teaching staff and non-teaching staff, your support is backbone of our school. Dear students, you are the heart and soul of our school. Always remember, be respectful in your conduct, be responsible in your actions, and be fearless in your dreams. This school is not just a place of learning. It is a place where values are nurtured, safely is ensured, and futures are safe. On behalf of entire school family, I sincerely thank all our dignitaries, parents and well-wishers for your presence, encouragement and blessings. आदरणीय पालक वर्ग, आपला विश्वास, सहकार्य आणि सततचा पाठिंबा हेच आमच्या शाळेचे खरे बळ आहे. पुढील वाटचालीतही आपले सहकार्य, प्रेरणा आणि मार्गदर्शन आम्हाला तितकेच आवश्यक आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन व्यवस्थापन, शिक्षक व पालक या मजबूत त्रिसूत्रीच्या माध्यमातून सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूल एक मोठी गुणवत्तापूर्ण आणि आदर्श शैक्षणिक संस्था बनवू हा मला पूर्ण विश्वास आहे. या सहकार्यानेच आमची स्वप्ने प्रत्यक्षात उतरणार आहेत. यासाठी आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक यू ऑल अँड हॅव अ मेमोरेबल ॲन्युअल डे सेलिब्रेशन. जय हिंद.